नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ई-केवायसी साठी आपलं आधार कार्ड बँक खात्याशी कसं जोडायचं तेही अगदी सोप्या भाषेत. चला समजून घेऊया. जर कोणी सरकारी किंवा निमसरकारी कर्मचारी असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण पगाराच्या खात्याबद्दल एक नवीन नियम आलेला आहे. तर सगळ्यात आधी हे जाणून घेऊया की ही ई-केवायसीची प्रक्रिया अचानक इतकी महत्त्वाची का झाली आहे. हे बघा, हे ते सरकारी परिपत्रक आहे आणि यात स्पष्ट लिहिलं आहे की आता पगार फक्त अशाच खात्यात जमा होणार जे ई-केवायसी कंप्लायंट आहे, म्हणजे ज्याची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आधार सीडिंग दुसरं तिसरं काही नसून आपलं आधार कार्ड योग्य बँक खात्याशी जोडण्याची प्रक्रिया आहे. हा त्याचा सरकारी शब्द आहे असं म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? ही जी काही पूर्वतयारी आहे, म्हणजे आपलं आधार लिंक आहे की नाही हे तपासणं आणि ते अपडेट करणं, हे जर आपण आधीच ऑनलाईन करून घेतलं ना, तर बँकेत गेल्यावर आपला खूप वेळ वाचतो. चला तर मग आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. आपली पहिली पायरी असेल आपलं आधार कार्ड सध्या नक्की कोणत्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे हे तपासणं. यासाठी काय करायचंय? अगदी सोपं आहे. सर्वात आधी आपलं वेब ब्राउझर उघडा आणि गुगलवर NPCI बँक सीडिंग असं सर्च करा. जो पहिला रिझल्ट येईल नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा, त्यावर क्लिक करायचंय. हे बघा, सर्च रिझल्ट साधारणपणे असे दिसतील. इथे चुकू नका, आपल्याला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCIच्याच लिंकवर क्लिक करायचं आहे. ओके, तर आता आपण NPCIच्या वेबसाईटवर आलो आहोत. इथे होमपेजवर कस्टमर नावाचा एक मेनू दिसेल. त्यावर माऊस नेल्यावर भारत आधार सीडिंग एनेबलर किंवा बेस नावाचा पर्याय दिसेल. तो आपल्याला निवडायचा आहे. आता या पेजवर आपल्याला आपला आधार नंबर आणि खाली जो कोड दिलेला आहे, ज्याला कॅप्चा म्हणतात, तो टाकायचा आहे आणि मग चेक स्टेटस बटनावर क्लिक करायचं आहे. हे केल्यावर आपल्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP म्हणजेच वन टाइम पासवर्ड येईल. तो OTP इथे टाकून कन्फर्म करायचा आहे. ठीक आहे, OTP टाकल्यानंतर आपल्यासमोर एक रिझल्ट येईल. आता ही जी माहिती स्क्रीनवर दिसतेय ती कशी समजून घ्यायची ते पाहूया. ही स्क्रीन फार महत्त्वाची आहे, कारण इथेच आपल्याला कळणार आहे की आपलं आधार कार्ड सध्या कोणत्या बँकेशी लिंक केलेलं आहे. बँकेचं नाव इथे स्पष्टपणे दिसेल. तर आता इथे 2 शक्यता असू शकतात. एक, तुमचं आधार कार्ड तुमच्या पगाराच्याच खात्याशी लिंक असेल. तसं असेल तर उत्तमच, फक्त बँकेत जाऊन अंतिम ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची. पण जर ते दुसऱ्याच कोणत्या तरी खात्याशी लिंक असेल तर काळजी करायचं काहीच कारण नाही. ते ऑनलाईन कसं बदलायचं हे आपण आता पुढच्या भागात पाहणार आहोत. समजा तुमचं आधार कार्ड चुकीच्या बँक खात्याशी जोडलेलं आहे. मग ते आपल्या पगाराच्या खात्यावर कसं आणायचं? चला, त्याची सोपी प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी आपल्याला डावीकडच्या मेनूमध्ये जायचं आहे आणि तिथे आधार सीडिंग डीसीडिंग नावाचा पर्याय निवडायचा आहे. इथे आपल्याला काही पर्याय निवडायचे आहेत. सर्वात आधी सीडिंग आणि मूव्हमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक निवडा. मग ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपल्या पगाराची बँक निवडा. त्यानंतर आपल्या पगाराचा खाते क्रमांक 2 वेळा टाका. खाली दिलेल्या मेसेज संमती बॉक्सवर टिक करा, कॅप्चा टाका आणि सबमिटवर क्लिक करा. हे बघा, इथे दाखवल्याप्रमाणे आपल्या नवीन पगाराच्या खात्याची सगळी माहिती अगदी काळजीपूर्वक भरायची आहे, जेणेकरून हा बदल यशस्वीरित्या सुरू होईल. त्यानंतर स्क्रीनवर एक डिस्क्लेमर येईल. तो एकदा वाचून घ्या आणि एक्सेप्ट अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करा. आता हा बदल फायनल करण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर परत एकदा एक OTP येईल. तो इथे टाकून हा बदल निश्चित करायचा आहे. शेवटी एक अलर्ट बॉक्स दिसेल. तो आपल्याला विचारतोय की जुन्या बँकेतून आधार डीसीड करून नवीन बँकेशी लिंक करायचं आहे का? इथे कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. बस, झालं आपलं काम. आता आपण अंतिम पुष्टीकरण स्क्रीन पाहूया, म्हणजे आपलं काम यशस्वी झालंय की नाही ते कळेल. आणि हे बघा, सक्सेस. स्टेटस पेजवर आता स्पष्ट दिसतंय की आपलं आधार कार्ड आपण निवडलेल्या पगाराच्या बँक खात्याशी यशस्वीरित्या सीड झालं आहे, म्हणजेच लिंक झालं आहे. तर ही प्रक्रिया इथे पूर्ण झाली. आजकाल आपलं आर्थिक आणि वैयक्तिक आयुष्य खूपच डिजिटल होत चाललंय. मग विचार येतो की अजून अशी कोणती क्लिष्ट वाटणारी डिजिटल प्रक्रिया आहे जी आपण इतक्याच सोप्या पद्धतीने समजून घेऊ शकतो?